Hello warriors, this is Dr. Santosh from Manas ऊर्जा आयुर्वेद. महाराष्ट्र शासनामध्ये सध्या प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी काल एक एक्झामच्या रिगार्डिंग पॅटर्न आणि सिलेबस आलेला आहे की कशा पद्धतीने त्याची एक्झाम घेतली जाईल आणि त्याचा पॅटर्न काय असेल. ओके, सो भरपूर जणांनी हे विचारलं की ही नक्की एक्झाम कधी आहे किंवा कधी याची ॲड येणार आहे किंवा ॲड आली होती का वगैरे. सो त्याच्याशी संबंधित आपण एक व्हिडिओ घेतोय. आता याच्यामध्ये पहा, सर्वात महत्त्वाचं ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आली होती ती सप्टेंबर 2023 या दिवशी आलेली होती. इथं पहा, इथं थोडक्यात मी कटिंग घेतलेली आहे. ती हा PDF आहे ती खाली आहेच, परंतु इम्पॉर्टंट गोष्ट काय होती त्याच्यामध्ये, अर्ज सादर करण्याचा कालावधी जो होता तो 29 सप्टेंबर 2023 पासून ते 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत होता. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात की ऑक्टोबरमध्ये त्याची डेट फॉर्म भरण्याची संपलेली आहे. खूप लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. फॉर्म कशासाठी होते, तर पद आहेत बघा, हे एक असिस्टंट प्रोफेसर तुम्हाला माहित आहे ना, त्यानंतर असोसिएट प्रोफेसर नावाचं पद असतं आणि प्रोफेसर हे नावाचं पद असतं. ही एक्झाम महाराष्ट्रामधील जे काही शासकीय BAMS ची आयुर्वेद कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजेस आहेत, जी 6 आहेत ना, आपल्या सर्वांना माहिती आहे. मुंबई आहे, उस्मानाबाद आहे, नांदेड आहे, नागपूर आहे, जळगाव आहे आणि बारामती आहे. तर ह्या 6 BAMS आयुर्वेद कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट पदावरती, थोडक्यात गव्हर्नमेंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर अशी जागा निघलेल्या आहेत. तर त्या टोटल पोस्ट किती होत्या, तर 114 पोस्ट आहेत. कशा होत्या, तर प्रोफेसर पदासाठी ग्रुप ए ची 17 पोस्ट होत्या. असोसिएट प्रोफेसर म्हणजे सहयोगी त्याच्यासाठी ग्रुप एच आहे, त्याच्यासाठी 29 जागा होत्या. आणि असिस्टंट आणि सहाय्यक प्राध्यापक ग्रुप बी याच्यासाठी 68 जागा होत्या. सो ह्या टोटल मिळून 114 जागांसाठी ही 2023 मध्ये ॲडव्हर्टाइज आली होती. लास्ट डेट त्याची होती 19 ऑक्टोबर 2023 ला फॉर्म भरण्याची. आता काल हे लेक्चर आपण किंवा हे व्हिडिओ का बनवतो, कारण काल त्याच्या संबंधी एक्झामचा पॅटर्न, एक्झामचा सिलेबस आणि पॅटर्न हा डिस्प्ले झालेला आहे. ओके, सो त्याच्यापूर्वी आपण हे बघूया की ती ॲडव्हर्टाइज काय होती, त्याच्यामध्ये काय काय आलं होतं ते. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, प्राध्यापक गट अ, सहयोगी प्राध्यापक गट अ, तसेच सहाय्यक प्राध्यापक गट ब, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा या संवर्गातील पदभरती करता हे अर्ज मागवण्यात आले होते. ठीक आहे, आता हे कधी आहे, सप्टेंबर मधली गोष्ट आहे. प्राध्यापक गट अ म्हणजे प्रोफेसर ग्रुप ए, त्याच्यासाठी 17 जागा आहेत आणि त्याचा हे पूर्ण तपशील त्यांनी दिलेला आहे. पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण वाटल्यास आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टेलिग्रामच्या चॅनलवर आपण अपलोड करून देऊया. ठीक आहे, याच्यामध्ये सहयोगी म्हणजे असोसिएट प्रोफेसर आहेत ग्रुप एच्या, त्या 29 जागा आहेत. त्याचं हे डिस्ट्रीब्युशन पूर्ण दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त जागा आहेत त्या आहेत असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक ग्रुप बी, टोटल 68 जागा आहे. त्याचं हे डिस्क्रिप्शन किंवा डिव्हिजन दिलेलं होतं. मग त्याच्यामध्ये पूर्ण ह्या कालावधी दिला होता बघा की 29 सप्टेंबर पासून ते 19 ऑक्टोबर पर्यंत त्या अर्ज सादर करण्याचा कालावधी होता. अकॉर्डिंगली त्या पद्धतीने बऱ्यापैकी लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामध्ये वयाची मर्यादा पण दिलेली होती बघा, की प्राध्यापक पदासाठी 19 ते 50 आणि जर मागासवर्गीय असतील तर 55. 19 हे मिनिमम आहे, ह्याचं काही आपल्याला आता सध्या घेणं देणं नाही, कारण हे सर्वजण ते 19 आहेतच. मॅक्झिमम एज लिमिट काय आहे बघा, 50 आहे प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरला, आणि असिस्टंट प्रोफेसरसाठी होती 40. आणि जर मागासवर्गीय असतील तर प्लस 5 वर्ग, 5 इयर्स ॲडिशनली त्यांना होते. ठीक आहे, ओके. आता कालचा जो म्हणजे कालची जी ॲडव्हर्टाइजमेंट, सॉरी, सिलेबसच्या रिगार्डिंग PDF आली होती ना, त्याच्याविषयी आपण थोडंसं बघूया. ओके, आता हे कालची PDF आहे. याच्यामध्ये काय होतं बघा, प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर गट अ, सहयोगी म्हणजे असोसिएट आणि हे असिस्टंट. असिस्टंट आहे ते ग्रुप बी आहेत, बाकी दोघे जे आहेत ते गट अ चे आहेत. यांच्यासाठी जे महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा आयुष संचालनालयाद्वारे हे भरण्यात येणार आहे. परीक्षेचे टप्पे त्यांनी सांगितले आहेत, 2 टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे लेखी परीक्षेचा आणि दुसरा टप्पा आहे मुलाखतीचा. लेखी परीक्षा असणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईपची असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ टाईपची एक्झाम असणार आहे. 200 मार्क्स आहेत आणि टोटल प्रश्नसंख्या 100 आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत. मुलाखतीचे आहेत 50. असे टोटल 250 मार्काचा जी बेरीज बनेल आणि त्याच्यावरती अकॉर्डिंगली ते पद दिले जाईल आपल्याला किंवा पोस्ट देतील. सो त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, विषय आणि सांकेतांक काय आहे त्याचा, की आयुर्वेद वैद्यकीय नॉलेज पाहिजे आणि रुग्णालयाशी संबंधित घटक हे एक विषय आहे. आणि त्याच्या रिगार्डिंग त्यांनी मग खाली हे केलेले आहेत 5 पॉईंट, की त्याच्यामध्ये आम्ही काय काय विचारू, 5 ते 6 पॉईंट्स. माध्यम त्याचं मराठी आणि इंग्लिश असेल दोन्ही. प्रश्नसंख्या 100 आहे. गुण 200 आहेत. कालावधी 1 तास आहे. हे खूप डेंजर गोष्ट केलेली आहे त्यांनी.
म्हणजे त्याच्यामध्ये जो टाइम आहे ना ते फक्त आणि फक्त 60च मिनिटं आहेत. 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह वाले टॅकल करायचे आहेत. जे इथं कंबाईन एक्झाम जे असतात ना ग्रुप बीच्या MPSC मध्ये, अगदी तशी एक्झाम्स असते ही. म्हणजे एका तासामध्ये 100 प्रश्न, म्हणजे तुमच्या नॉलेजची तर एक्झाम आहेच, बट ॲट द सेम टाईम ती स्पीड ऑफ नॉलेजची पण एक्झाम आहे. कारण 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न म्हणजे खूप भयंकर गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे तो त्याच्याही पेक्षा जास्त भयानक आहे. त्याच्याविषयी आपण चर्चा करूया. जरी ते म्हणले की दर्जा पदवीचा आहे, पण आयुर्वेद पार्टसाठीच फक्त दर्जा पदवीचा ठेवला. परंतु बाकीचे जे घटक आहेत ते पदवीच्या व्यतिरिक्तची गोष्ट एक्सपेक्ट करतायत. ठीक आहे? MCQ मध्येच एक्झाम आहे, याच्याविषयी काही डाऊट नाहीये. याच्यामध्ये पास जे होतील त्याच्यानंतर ते मुलाखतीसाठी बोलावले जातील आणि मग त्याचे 50 गुण असे मिळून 250 गुणांची मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे? सो सिलेबस काय आहे बघा. बरं, याच्यामध्ये आणखी त्यांनी ॲडिशनल काय केलंय की नकारात्मक पद्धती ठेवलेल्या आहे, निगेटिव्ह सिस्टीम 1/4 टाईपची. तुम्हाला आता जनरली माहिती आहे 1/4 म्हणजे काय असतं की 1/4 मायनस होऊन जातील मार्क्स अशा टाईपमध्ये. ठीक आहे? आता लेखी परीक्षेमध्ये जर प्रत्येक प्रश्नाला जर 2 गुण असतील तर याचा 1/4 म्हणजे काय की बरोबर मधलाच 0.5 कमी होतील, कारण 2 मार्क आहेत ना त्याच्यामध्ये. सो बरोबर मधले अर्धा मार्क कट होईल, म्हणजे 1/4 सिस्टीम लागू आहे 25%ची. ठीक आहे? ओके. आता याच्यामध्ये त्यांनी पुढची गोष्ट जी दिली ना ती बघा. अंतिम गुणवत्ता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षा जी आहे 200 मार्काची आणि मुलाखत 50 मार्काची, असे मिळून 250 मार्काच्या एकत्रित गुणावरती आधारित राहील. अभ्यासक्रम महत्वाचा काय दिलाय त्यांनी बघा, त्याच्यावरती इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आयुर्वेद वैद्यकीय नॉलेज दिलेलं आहे, ज्ञान. आयुर्वेद अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण 3 वर्षाचा आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. की तिन्हीमध्ये काय दिलंय, त्याच्यामध्ये संहिता सिद्धांत आहे, रचना शारीर, क्रिया शारीर, द्रव्यगुण, रसशास्त्र, अगत, स्वस्थवृत्त, रोगनिदान, काय चिकित्सा, पंचकर्म, शल्य, शालाक्य, स्त्री आणि प्रसूती आणि कौमारभृत्य. जो की जनरली जो आपला आयुर्वेद मेडिकल ऑफिसरचा जो पार्ट आहे आयुर्वेदचा, तो सेम यांनी ठेवलेला आहे. आयुर्वेद मेडिकल ऑफिसरची जी आता आपली एक्झाम 283 ची आहे, त्याच्यासाठी जो पहिला पार्ट आहे आयुर्वेद अभ्यासक्रम तो सेमच आहे. ठीक आहे? इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही. परंतु उरलेले जे घटक आहेत ना ह्या एक्झामसाठी ते जरा थोडेसे वेगळे आहेत. दुसरा घटक काय दिलाय त्यांनी महत्वाचा, दुसरा घटक आहे वैद्यकीय शिक्षणासंदर्भात चालू घडामोडी. हा एक पार्ट आलाय आणि ऍडिशनली त्यांनी प्रशासकीय घटक, कामकाज आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियम, भरपूर नियम आहेत, ते सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. हा अतिशय वेगळा पॉईंट आहे जो टोटली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे. जो आम्ही ऑफिसर लोक आमच्या ज्या प्रोबेशनचे एक्झाम्स असतात डिपार्टमेंटल, त्याच्यासाठी हे वाचत असतो, तो ऍक्च्युली यांनी एक्झाम दिलेला आहे त्याला. त्याच्यामध्ये टिप्पणी लेखन असेल किंवा पत्रव्यवहाराचं लेखन असेल, वर्तणुकीचा नियम आहे, शिस्त अपील ह्याचा एक नियम आहे, सेवेच्या सर्वसाधारण शर्तीच्या रिगार्डिंग नियम आहे. तुम्ही ज्यावेळेस जॉईनिंग करता, पदग्रहण अवधी असेल किंवा त्याची सेवा आहे, निलंबन, या सर्व गोष्टी त्याच्याशी रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर रजा नियम आहे, वेतन नियम, निवृत्ती वेतन नियम, पेन्शन स्कीम जे NPS आहे, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, भत्त्याचे रिगार्डिंग काय नियम आहेत, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती जो आपण करत असतो त्याच्याशी रिगार्डिंग नियम आहेत, मुंबई वित्तीय नियम, राईट ऑफचे रिगार्डिंग आहेत, कोशागार नियम, RTS आहे ना, राईट टू सर्व्हिस, थोडक्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा तो पण यांनी टाकलाय, आणि प्रॉव्हिडंट फंडच्या रिलेटेड असलेल्या काही गोष्टी किंवा शासकीय कर्तव्य पार पाडताना जो विलंब होतो त्याचे प्रतिबंध असलेल्या काही गोष्टी अपेक्षित आहेत. आता हा कोड टोटली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट आहे. हा सुद्धा त्यांनी एक दुसरा घटक म्हणून त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तिसरा घटक आणि चौथा घटक काय आहे, तिसरा आहे महत्वाचा रिसर्च मेथडॉलॉजी आणि चौथा घटक आहे स्टॅटिस्टिक्स, मेडिकल स्टॅटिस्टिक्स. म्हणजे रिसर्च आणि स्टॅट हे तिसऱ्या आणि चौथ्या नंबरचे घटक आहेत. पहिला घटक आयुर्वेदाचा आहे, दुसरा घटक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, तिसरा रिसर्च, चौथा स्टॅटिस्टिक्स, अशा टाईपमध्ये. मग या स्टॅटमध्ये आणि रिसर्चमध्ये काय आहेत हे खाली दिलेलंच आहे त्यांनी. बायोमेडिकल स्टॅटिस्टिक्स मध्ये पण मग हे प्रोबॅबिलिटी, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, हायपोथेसिस आणि व्हॅरिएबिलिटी तुम्हाला जनरली माहिती असेल, तर ते मुद्दा चौथा पॉईंट आहे. पाचवा आणि सहावा थोडासा आपण कन्सिडर करू शकतो की बाबा टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड दिलाय त्यांनी, कॉम्प्युटरच्या रिलेटेड तुम्हाला किती नॉलेज आहे, आयुर्वेद सॉफ्टवेअर टूल्स आहेत ते, आणि वैद्यकीय शिक्षणामध्येच कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ज्या असतात किंवा टेक्निक्स कसं वापरलं जातं मेडिकल एज्युकेशनमध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा काय वापर केला जातो, तर याच्याशी रिगार्डिंग हा पाचवा मुद्दा आहे. आणि सहावा जो मुद्दा आहे तो आयुषच्या रिगार्डिंग अपडेट्स आहेत. मग त्याच्यामध्ये आयुष मिनिस्ट्रीच्या रिगार्डिंग थोडी माहिती असेल, आयुष स्कीम्स असतील, नॅशनल आयुर्वेद रिगार्डिंग ज्या नॅशनल आयुष मिशन वगैरे आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यात येतील. मग आयुर्ज्ञान आहे, आयुर्स्वास्थ्य आहे, अजून बरंच काय आहे त्याच्यामध्ये. आणि अदर आयुष सर्व्हिसेस, इतर ज्या काही आयुर्वेद सर्व्हिसेस आहेत ते सुद्धा याच्याशी रिगार्डिंग आहे. थोडक्यात काय की आयुर्वेदाच्या रिलेटेड GK जे आहे ना ते इथं एक्सपेक्ट करतायत. याच्यामध्ये कॉम्प्युटरच्या रिलेटेड नॉलेज ते एक्सपेक्ट करतायत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कारण जग बदलतंय. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये आपण ऑफिस व्हायला लागलेले आहेत, सो टेक्नॉलॉजीचा वापर त्या तुम्हाला अपेक्षित आहे.
सो एक्सपेक्टेड ह्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. मग असिस्टंट प्रोफेसर असतील, असोसिएट प्रोफेसर असतील किंवा प्रोफेसर असतील, या पदाची ती डिमांड आहे. अकॉर्डिंगली तो सिलेबस डिझाईन केलाय. या 6 घटकापैकी पहिला घटक हरकत नाहीये, आयुर्वेदाशी रिलेटेड आहे. दुसरा घटक थोडासा वेगळा दिला त्यांनी, जो की अपेक्षित नव्हता, कारण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाब आहे पूर्ण. तिसरा आणि चौथा पण ठीक आहे, त्याच्यामध्ये रिसर्च आणि मेथॉडॉलॉजी रिलेटेड आहे. 5वा कॉम्प्युटरची रिलेटेड आहे, इट्स ओके, अपेक्षित आहे. आणि 6वा सुद्धा आयुष जी के आहे तेही अपेक्षित आहे. दुसऱ्या गोष्टीविषयी थोडासा डाऊट आहे, किंवा हे एवढं कसं वाचायचं. आणि बरं, एवढ्या केल्यानंतर सुद्धा तुम्ही एक्झाम फक्त 1च तास घेताय. 1 तासामध्ये 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. बरं, त्याच्यामध्ये निगेटिव्ह पण सिस्टीम ठेवलेली आहे. म्हणजे जितकं टफ करण्याचा प्रयत्न केलेला ना, तेवढं केलं गेलेलं आहे. आणि एवढं होऊन त्याच्यानंतर तुमची एक मुलाखत असणार आहे 50 मार्काची. आणि मग हे 200 + 50 मिळून 250 मार्कानंतर तुमची मेरिट लिस्ट होईल. ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी ही एक्झाम आहे. बऱ्याच लोकांनी सकाळपासून खूप फोन केले की हे आलेलं आहे, तर त्याच्या रिगार्डिंग तुमचं काय आहे का. तर मी इथंच नोट करून देतो आत्ताच, की जर बॅच घ्यायचा विचार झाला, बऱ्यापैकी जर माझा विचार झाला की घ्यायचा असेल, किंवा खूप लोकांनी जर तसं डिमांड केली, तर YouTube आणि मानस ऊर्जा आयुर्वेद ॲप आहे आपलं, प्ले स्टोअरला आणि ॲप स्टोअरला पण आहे, त्याच्यावरती अपडेट करेल मी. तरी हा कॉन्टॅक्ट नंबर आहेच, हा व्हॉट्सअपचा आणि हा कॉलिंगचा नंबर आहे. जर अपेक्षित असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. परंतु जर तसं डिमांड असेल तर ते घेण्यात मिनिंग राहील. अदरवाईज, कारण मलाही या गोष्टीची तयारी करावी लागेल. आता याच्यामध्ये 6 पॉईंट्सपैकी 4 पॉईंट्स ओके, काय हरकत नाहीये. परंतु थोडासा रिसर्च मेथॉडॉलॉजी रिलेटेड आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट थोडासा पुन्हा एक ब्रशअप करावा लागेल. रेडी असेल तर आपण घेऊया. अदरवाईज फक्त तुम्हाला हे माहितीसाठी हे लेक्चर आहे असं समजा, आणि छान पद्धतीने स्टडी करा. काही अडचण किंवा क्वेरी असेल या संदर्भात तरी देखील तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. ओके, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.